कामगार हे कारखाने बंद झाल्यानंतर आपल्या घरी परत निघत असताना नागस फाट्यापाशी एका ट्रकचा आणि एका ट्रॅक्टरचा असा भीषण अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये दुर्दैवानं 5 लोक डेथ झाले, मरण पावले आणि 10 लोक हे हॉस्पिटल ॲडमिट केलेले. आता विशिष्ट हॉस्पिटलमध्ये सगळ्यांची भेट दिली, सगळे डॉक्टरपासून चर्चा केली, सगळी केली. 9% स्टेबल आहेत, काय अडचण नाही आहे. एक पेशंटचा थोडंसं न्यूरोसर्जनचा भाग आहे, तर त्यासाठी आता त्याचं MRI का CT स्कॅन करून आपण ते ताबडतोब ऑब्झर्वेशन करू. जर वाटलं तर आपल्याला इथं होत असेल ठीक नाही, तर आपण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आपण त्याला शिफ्ट करू आणि त्याची सोय करायची. आपण तशा आदेश आपण डिल्ला आणि त्याच्या सगळ्या डॉक्टरला दिले. त्या पद्धतीने दुर्दैवी घटना घडली गेली आणि हे ऊसतोड कामगार दुष्काळ भागातून आलेले असतात, काही मंगळवेळत नाही, काही जतमधून आलेले आहेत, काही सांगोल्यातून आलेले आहेत आणि हे ऊसतोड कामगार प्रवर्तन असं दुर्दैव मोठा अपघात झाला. आज ह्या परिस्थितीचे सगळं आढावा मी जस्ट नवात ऑफिसला गेल्यानंतर मी मुख्यमंत्री चर्चा करणार आहे की जेणेकरून डेथ झालेल्या लोकांना आपण काय मदत करू शकतो का, त्याच्या मार्गदर्शनाखाली ते आपल्याला सांगतील. तर त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवणं हे माझं काम आहे एक पालकमंत्री नात्यानं. तर त्याबद्दल मी त्यांना ताबडतोब कळवतो आहे आणि त्यानंतर पुन्हा काय डिसिजन आपण घेऊ करतो. तर त्या दृष्टिकोनातून जे आता जे पेशंट्स आहेत मी आता डीनला पण आणि रुपेशलाही सांगितलं की जर का डॉक्टरांची जरुरी बाहेरच्या पडत असेल तरी त्यांनाही पाचार करा, पण ट्रीटमेंटमध्ये कुठं हॅगल करू नका, मेडिसिनमध्ये हॅगल करू नका. बाहेरचे डॉक्टर पण बोलून घ्या पाहिजे, तर त्यांचंही मार्गदर्शन घेऊन आपण ह्या पेशंटला दुरुस्त करायचं आहे. या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. तर ह्या दृष्टिकोनातून आज आदेश दिले. निश्चित परमेश्वर कृपेने आहे ते पेशंट सगळे दुरुस्त व्हावे, चांगले तंदुरुस्त व्हावे, ते घरी जावे थोडीच प्रार्थना माझी. 3च्या सुमारास दत्त साखर कारखाना शिरोळ इथून ऊसतोड मजूर चिक्कलगी भुयार तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर शिरनांदगीन जवळपासची अशी मंडळी ऊसतोडीच्या उदरनिर्वाहासाठी शिरोळ या गावामध्ये ऊस तोडण्यासाठी गेली 3 ते 4 महिने त्या ठिकाणी राहत होते. काल त्यांचा पट्टा पडला आणि पट्टा पडल्यानंतर आपल्या गावी परत जाण्यासाठी निघालेला असताना मिरज ते सांगोला रस्ता या मार्गाने जात असताना जवळच असणाऱ्या नागस फाट्यावरती रस्त्याच्या कडेला गाडीचा खोळंबा झाला आणि त्या ठिकाणी गाडी रस्त्याकडे लावली होती. भरधाव वेगाने येणारा 80 टेम्पोने त्यांना रात्रीच्या धडक दिली. गाडीचा एक बेल्ट तुटला होता, त्या कारणाने गाडी रस्त्यावर थांबली होती. त्या ट्रॅक्टरमध्ये मागं बसलेल्या महिला आणि पुरुष त्या ठिकाणी जे टोटल म्हणजे 14 ते 15 माणसं त्या ठिकाणी होते. 2 मोटरसायकलची माणसं पाठीमागे होते. रात्री झाला त्या ठिकाणी भीषण अपघात झाला आणि त्यामध्ये 4 माणसं जाग्यावरतीच मयत झाले आहेत. 8 माणसं जखमी आहेत, 2 अजून सिरियस आहेत. त्यांना अजून दुसरीकडे शिफ्ट करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी विचार कारण ह्या लोकांची परिस्थिती बघितली तर ऊस तोडले जाणारे माणसं कशा असतात, त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीची हे नाही आहे. एकाच तर पायाच्या पूर्ण नसा तुटलेल्या आहेत, त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचे ह्या लोकांच्याकडे कुठल्याही पद्धती दुसरीकडे दवाखाना करत नाही तर खर्च करण्याएवढी कॅपॅसिटी त्यांच्याकडे नाही. माझी या माध्यमातून विनंती प्रशासकाने सरकारने त्यांना सर्वोपरी मदत करावी, त्यांच्या दवाखान्याचा खर्च करावा, कारखान्याने मदत करावी, सर्वोपरी मदत त्यांना सहकार्य करावं आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना साहित्य निधीतून जेवढं जास्तीत मदत करता येईल तेवढी मदत या माध्यमातून करावी अशी विनंती करतो. कारण जे लोक त्या ठिकाणी आहेत त्या लोकांची परिस्थिती बघितली, पोटाची खळगी भरण्यासाठी हे लोक काही खूप मोठे माणसं आहेत किंवा खूप श्रीमंत असं नाही आहे. आपला ऊस तोडीचा 4 महिन्याचा उचल संपल्यानंतर घरी जात असताना अशा घटना याच्यापूर्वी पण घडलेल्या आहेत, पण आता देखील अशा घटना करतात. त्यासाठी ठोस निर्णय पण कायमस्वरूपी व्हावा अशी या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद.